नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते. आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा. 5 महिन्यांच्या खंडानंतर वॉयेजर 1 हे अंतराळ यान पुन्हा सक्रिय करण्यात अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेला यश आले. प्रदीर्घ काळानंतर जेव्हा या यानाने विश्वातील 25 अब्ज किलोमीटर अंतरावरून पृथ्वीला संदेश पाठवला होता, तेव्हा नासासह विज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात आनंदाची लाट उसळली होती. सुमारे 5 महिन्यांच्या खंडानंतर नासाला वॉयेजर 1 या अंतराळ यानाकडून संदेश मिळालाय. इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ला केलाय. संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी इस्रायली सैनिकांनी सीमा ओलांडली की नाही हे सांगितलं नाही. बहुसंख्य सैन्य सीमेवर तैनात केले गेले आहेत. IDF दल सध्या दक्षिण लेबनॉनमध्ये आक्षेपार्ह कारवाया करत आहे, असे गॅलंट यांनी एका निवेदनात म्हटलंय. AFP इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दावा केलाय की लेबनॉनमधील हिजबुल्लाचे अर्ध्याहून अधिक कमांडर लष्कराच्या हल्ल्यात मारले गेलेत. पाकिस्तान शेजारी देशाबरोबर मैत्री संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते अमेरिकेला अजिबात रुचलेलं नाहीये. भविष्यात पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागेल असा इशाराच अमेरिकेने देऊन टाकलाय. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी नुकतेच पाकिस्तान दौऱ्यावर आले होते. पाकिस्तानचा इराणसोबत सुरक्षा आणि व्यापारिक संबंध विस्तारवण्याचा प्रयत्न आहे, ते अमेरिकेला अजिबात मान्य नाहीये. इस्रायलच्या गाझाबरोबरच्या युद्धावर काल अनेक US विद्यापीठाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यानंतर ही निदर्शने करण्यात आली. आतापर्यंत कोलंबिया विद्यापीठातले हे लोण आता आयव्ही लीग शाळा, हार्वर्ड आणि येलसह किमान 5 विद्यापीठांमध्ये पसरलं आहे. टेक्सास विद्यापीठाच्या ऑस्टिन कॅम्पसमध्ये 100 पोलीस आणि काही स्थानिक घटनास्थळी पोहोचल्यानंतर तब्बल 34 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. चीनसाठी हेरगिरीचे काम करत असल्याच्या आरोपावरून तैवानमध्ये एका पिता-पुत्राला 8 वर्षांची शिक्षा तेथील न्यायालयाने ठोठावली आहे. तैवान उच्च न्यायालयाच्या तैनात खंडपीठाने हुआंगो आडनाव असलेल्या दोघांना दोषी ठरवत शिक्षा ठोठावली आहे. चीनसाठी गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी या दोघांनी सक्रिय ड्युटी सैन्य कर्मचाऱ्यांची भरती केली होती, असा त्यांच्यावर आरोप होता. खटल्याची सुनावणी सुरू असताना दोन्ही आरोपींनी आपल्यावरच्या आरोपांचे कबुली जबाब दिलाय. भारतीय सुरक्षा दले आणि अंमली पदार्थांविरोधी तपास संस्थांनी काल गुजरातच्या किनाऱ्यावर अरबी समुद्रामध्ये मोठी कारवाई करताना एका बोटीतून 3300 किलोग्रॅम वजनाचे ड्रग्ज जप्त केलेत. या प्रकरणी 5 परकीय नागरिकांना अटक करण्यात आली. भारतीय नौदल, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. आम्ही निवडणुकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट संदर्भातील आमच्या शंकांचे केंद्रीय निवडणूक आयोगाने निरसन केले आहे. याबाबत केवळ संशय व्यक्त झालाय. या कारणासाठी कोणतेही आदेश देऊ शकत नसल्याचे स्पष्ट करत बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मतदान यंत्रामध्ये फेरफार होण्याची शक्यता फेटाळली व या संदर्भात दाखल याचिकांवरील निकाल राखून ठेवलाय. दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या अटकेत आहेत. ईडीचे अरविंद केजरीवाल यांना अटक केली असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. अशामध्येच ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये तक्रार दाखल केली. अरविंद केजरीवाल तपासाला सहकार्य करत नसल्याचा आरोप करत या संदर्भात ईडीने तक्रार दाखल केली आहे. अशोक गहलोत यांचे माजी विशेष कर्तव्य अधिकारी लोकेश शर्मा यांनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्यांवर अनेक आरोप केलेत. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी करण्यात आलेल्या शर्मा यांनी आरोप केलाय की गेहलोत यांनी त्यांना कॅबिनेट मंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप दिल्या होत्या आणि त्यांना मीडियाला देण्यास सांगितलं होतं. जयपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लोकेश शर्मा यांनी हे आरोप केलेत. देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते. या लोकसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली होती. त्यावरून राहुल गांधी यांनी टीका केली. तर काँग्रेसने मोदींच्या टीकेतील वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाने तक्रार नोंदवली. त्यानंतर भाजपनेही राहुल गांधी यांच्या विरोधात आयोगाकडे तक्रार नोंदवली. या सर्व राजकीय घडामोडींवरून आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही नेत्यांना नोटीस पाठवली.
राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील एका गावात आज सकाळी भारतीय हवाई दलाचे विमान कोसळल्याची घटना घडली आहे। या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, हवाई दलाचे अधिकारी जिल्हा मुख्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या ढानी जजिया गावात पोहोचले होते। सध्या अग्निशमन दलाच्या पथकाने विमान कोसळल्यामुळे लागलेली आग आटोक्यात आणली आहे। या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाहीये। तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। केनियामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे देशाच्या कारभारावरही परिणाम झालाय। स्निहुआच्या रिपोर्ट्सनुसार केनियामध्ये निर्माण झालेल्या पुराच्या स्थितीमुळे 38 जणांचा मृत्यू झालाय। याशिवाय मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे। बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। या अटक केलेल्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे। यावेळी आरोपींनी आम्हाला सलमानच्या घरावर 40 गोळ्या चालवण्याचे निर्देश दिले होते, पण आम्ही फक्त 5 गोळ्या झाडल्या असा गौप्यस्फोट चौकशी दरम्यान केला गेलाय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे। आरबीआयच्या या कारवाईनंतर आज सकाळी शेअर बाजार उघडताच कोटक महिंद्राच्या शेअर्सवर परिणाम झालाय। मार्केट सुरू होताच बँकेचे शेअर 10% कोसळले। आरबीआयच्या कारवाईनंतर एकाच दिवसात शेअरमध्ये पडझड झाल्याचं दिसून आलं। अभिनेत्री तमन्ना भाटिया IPL सामन्यांच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी वादात अडकली आहे। या प्रकरणी महाराष्ट्र सायबर शाखेने तिला चौकशीसाठी समन्स बजावल्याचं सूत्रांकडून समजलंय। या समन्सनुसार अभिनेत्रीने 29 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहणं आवश्यक आहे असं त्यात लिहिलंय।